महिन्यात मी तिसरी का चौथी ही बलात्काराची केस ऐकायला लागलोय. हा विजय नावाचा नराधम यज्ञा नावाच्या मुलीवर 3-3.5 वर्षाची मुलगी होती, तिच्यावर बलात्कार करून तिला दगडाने ठेचून मारून टाकतोय. कसं काय सहन करतंय महाराष्ट्र, कसं काय सहन करतात पोलीस प्रशासन, कसं काय सहन करताय सरकार? हा, त्याला का तुम्ही मारून टाकत नाही, त्याचं का तुम्ही एन्काउंटर करत नाही, का त्याला फाशीला देत नाही, का तुम्ही पब्लिकच्या हातात करत नाही? त्याला पब्लिक बघून घेईल की त्यांचं त्याला फक्त तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अटक करणार, त्याला आयतं पितं खायला प्यायला देणार, संपला विषय. अटक केलं म्हणजे संपला का विषय? हा, काय करणार? म्हणजे तिच्या घरच्यांवर जे काही गोष्टी होत असतील ना की आपली पोरगी गेलेल्याचं, त्याचं काही नाही. हा, तुम्ही काय करणार? मोठे मोठे लोक काय करणार? जाणार तिच्या घरात जाऊन भेटणार, हे करणार ते करणार, त्यामुळे न्याय मिळणार आहे का? त्या माणसाची ह्या सगळ्या घाण गोष्टी करायची हिंमतच कशी काय झाली? हा, कारण बरोबर आहे ना, त्याला माहितीये मागच्या वेळी साताऱ्यात पण बलात्कार झाला, त्या माणसासोबत काय झालं ना? बलात्कार केलेल्या माणसासोबत काय नाही झालं, त्याला फक्त जेलमध्ये टाकला, आयता खायला प्यायला घातला, संपला विषय. थोड्या दिवसानंतर लोक विसरली, त्यामुळे तुम्ही काय लक्षच दिलं नाही, म्हणून आता ह्याची ही करायची हिंमत झाली. हा, कारण त्याला माहितीये काय होत नाही, आपलं सरकार काय करत नाही, असलं सरकार आहे सध्याचं आपलं. त्याला पब्लिकच्या हातात करा, पब्लिक ठरवल त्याचं काय करायचंय ते. हा, बास, लय बलात्कार झाले. सरकारला अशी विनंती आहे, तुम्ही भले काही आयुष्यात करत असाल नसाल, पण ह्या गोष्टीवर तरी लक्ष घाला आणि त्या बलात्काराला सोडू नका. त्या बलात्कार ज्यानं केलाय त्याला सोडू नका. अरे जी बोबडी वळायला लागले हे बोलताना सुद्धा, आणि सरकार शांत बसते. त्या बलात्काराला सोडू नका. एखादा तरी चांगला माणूस असेल जो त्याला मारून टाकेल, बास. काही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन काय न्याय निवाडा होणार नाहीये, काय कुठे जाऊन काही होणार नाहीये, त्याला मारून टाका, बास, विषय संपला. आणि आपल्या महाराष्ट्रात हा कायदा आलाच पाहिजे, इंडियात हा कायदा आलाच पाहिजे. जो पोरगेला वाईट नजरेनं बघल का नाही त्याचा सपला, तो संपला. बाहेरचे देश परवडले, बाहेरच्या देशात कसले कसले कायदे आहेत, आणि आपल्या महाराष्ट्रात आपल्या इंडियात काय आहे? बलात्कार झाला की घरात जाऊन नुसतं भेटून येतात, त्याच्या पुढं काय नाही.